हॅलो नमस्कार. बघा माझं नाव आशा भलेला. बघ मी कसं काय केलं. सकाळी स्वयंपाक केला. बघा कशाची भाजी केली. बटाट्याची भाजी व्हिडिओ काढला, छान व्हिडिओ काढला, पण तो काढताना एकदम डिलीट केला. ही बटाट्याची भाजी, त्यात कांदा टमाटर जिरं मोहरी कढीपत्ता शेंगदाण्याचं कूट टाकला. एकदम छान झाली भाजी. आणि दुसरी गोष्ट मी काय केलं, पोहे बनवले. बघा पोहे सकाळीच नाश्त्यासाठी पोहे बनवले. तिसरी गोष्ट की काय बनवलं, मेथीचे परोठे बनवले. सकाळी मेथीचे परोठे बनवले ते केलं. दुसरी गोष्ट की हे बनवले फिक्की भाजी, म्हणजे याची भाजी बनवली बटाट्याची, पण ती फिक्की झाली. सरी फिक्की भाजी बनवली. मग हे फिक्की भाजी, हे तिखट भाजी, ही फिक्की भाजी. तिथून काय बनवलं, हे बनवलं हे वरण. एक मिनिट तुम्हाला दाखवते मी. हे बनवलं, हे बनवलं वरण. हे बघा वरण बनवलं. दिसते वरण बनवलं. तिसरी गोष्ट ती बनवली आमटी. म्हणजे मी काय सांगते मला केव्हा पण की मी एक भाजी नाही बनवत, वरण बनवते, आमटी बनवते, फिक्की वरण आमटी. बघितलं ना, म्हणजे असं एक कुठलंच काम नाही आहे. आणि दुसरी गोष्ट बनवला राईस. हा मसाले भात बनवला. मसाले भात बनवला. नंतर तुम्हाला दाखवते एक मिनटं. बनवला भात. बघा भात बनला. बघा भात बनवला. दुसरी गोष्ट की सकाळी पिलूसाठी मेथीचे परोठे बनवले, पण त्यानं काय डबा खाल्लाच नाही. सकाळी उठून बनवले मम्मी सॉस चपाती मेथीचे परोठे. आणि मेथीचे परोठे सॉस दिला, पण नाही खाल्ला. काय त्याचे मित्राच्या डब्यातले पोहे खाल्ले आणि त्याचा परोठा वापस आणला. मित्राच्या डब्यातले पोहे खाल्ले आणि मम्मीनं मेथीचा परोठा बनवला घरी, तो थोडाच खाल्ला. सगळ्या लेकराला बनवून द्यायचं. लेकरं काय मित्राचं सगळं. आता झाला म्हणजे स्वयंपाक नाही झाला अजून बाकी. अजूनचं मेन म्हणजे चपात्या राहिल्या. चपात्या नाही केल्या अजून, चपात्या बाकी आहे. भाज्या झाल्या, वरण झालं. आता हे बघा, आता बनवलं बटाट्याची भाजी तर बघितलीच तुम्ही. आता बनवते चपात्या, कारण की चपात्या बाकी आहे. चपात्या नाही बनवल्या आणि चपात्या बनवायच्या बाकी. पीठ मळून ठेवलं, होते चपात्या. दुसरी गोष्ट की कामं सकाळचे कामं झाले. सकाळी मम्मी आता चपाती बनवतीये. सकाळची किती कामं केली माहिती बेटा. सकाळी की एवढे पोहे केले, एवढा स्वयंपाक केला. दुसरी गोष्ट की मग चपात्या करायला लेट नाही झालं का. मी पीठ लावलं. हो बघ कशी चपाती. तू शिकायच्या चपात्या, तू बोलते मला चपात्या शिकायच्या. आणि मम्मीने ते तवाले काय घिसेल आहे का मम्मी? हो घासलं ते. आता काही करतो. आता काही नाही करत. बघा मग किती राडा पडला आमच्या भांड्याचा. सगळे पाहुणे आले होते ना, मग तो राडा सगळा पडला. तसंच नाही केलं. एक काम बाकी आहे. आणि नंतर मी ज्या घरी आलो तेव्हा पाहुणे आलते, जे पप्पाचे मोठे भाऊ होते. पण मी जसं आलो घरात ते चालले गेले. तू याच्या अगोदर चालले की तुझी वाट बघितली रे भेटून, की तू येणार आहे त्याने थांबून दे. पण तू नाही आला. दादा लेट आले होते का शाळेमध्ये? दादा लेट आले होते शाळेमध्ये. स्कूल लेट सुटलं. ओके, लेट स्कूल सुटलं. आणि त्याच्यानंतर काय शाळेत काय मजा केली? शाळेत चपात्या पळाई केली. हो. आणि आता काय करतो, चपात्या आता टाकणार, याच्यावर टाकणार. आता करणार. चपाती केली आणि याच्यावर टाकते मम्मी. आणि आता काय करणार, आता काय नेक्स्ट. आणि आता मम्मीने याच्यावर आता पीठ लावलं आणि हे आता शेकून झाली. आता जे बी असते आणि त्याच्यात मीठ जादा
एकदम कम आहे, पतली लेअर आहे मीठची. आणि नंतर आता लाईट गेली एकदम, आता जस्ट लाईट गेली. आणि आता तुम्ही पाहत असेल की इथं पुरा अंधेर आहे. हा आता आमच्या घरातली गेली लाईट. आणि आमच्या फोनाची पण बॅटरी डेड झाली, 20% झाली पूर्ण. अरे बापरे. पाहुणे वगैरे कोणी मग मदतीचा तेच नसते. आपल्याला आपलं काम असतं ना, आपल्याला करणंच पडतं. तो कुठल्याही हालतीमध्येच करणं पडते बघा. पूर्ण राडा झाला हा याचा कामाचा. कचरा झाला. आता करते काम करू. आणि आता मम्मीच्या फक्त 2 चपात्या राहिल्या. दुसरी गोष्ट की फक्त 2 चपात्या. आणि हे दूध बी आणलं तर. हो, शाळेत दूध आणलं बेटा. शाळेत दूध आणतो ना आपण रोज. पाहुण्यांनी मला हे खाऊ आणलं. हे हे कोणते बिस्किट असते, जे पण तुम्हाला माहित होतं कॉमेंटमध्ये. आणि हे ओरिओ, 2 ओरिओ. आणि अजून एक टायगर. आणि एक अजून मोनॅको. आणि एक अजून टायगर. मी पण स्कूलून येतो तर माझे पप्पा हे घेऊन येतात, मतलब खाऊ घेऊन येतात. रोज त्याचं काम असतं. शाळेतून आल्यावर त्याला खावा नाही, काही ना काही दिलं नाही. आणि आता मी हे टायगर बिस्किट खाणार आहे. आणि ते पण. आणि आता मम्मीचे झाल्या चपात्या. आता मम्मी करते दुसरं काम. आता बघा किती आवडत काम बाकी आहे. बघ सगळं काम बाकी आहे आता. हे इथं भांडे पण राहिली आहे. सगळं काम बाकी आहे. सगळं बघा चपाती गेलं. पिलूला बिस्किटच आवडतात तर सगळे बिस्किटच आणले. त्यांनी काय माहिती तर काय माहिती, पण डायरेक्ट त्याला आवडते बिस्किटला आवडते. तो बिस्किटला शाळेतून आल्याबरोबर तो तिकडून येताना कुरकुरे बिस्किट असतात सोबत, त्याच्या दादाजी असतात त्यासोबत. बड़े पापा ने लाया तो खा रहा हूँ, पर चॉकलेट टेस्टी लग रहा है, मतलब चॉकलेटी लग रहा है. और ये जो पण जी पण चीज जाते ती मला टेस्टी वाटते. हो, तुम्हाला वाटते का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. मम्मी अकेले व्हिडिओ काढताना बोर होते. मी असतो तवा काढते. आणि माझा दोस्त आलता. आणि नंतर मी त्याचा टिफिन खाल्ला, त्याने माझा टिफिन खाल्ला. होय, त्याच्या टिफिन मध्ये काय होतं? पोहे. होय. तुझ्या टिफिन मध्ये काय होतं? मेथीचे पराठे. तेच म्हटलं, तू खाल्ले की नाहीये. तो घरी आला. मला दोघांमधून काय आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा. मेथीचे पराठे. मी स्कूलून आल्यावर कपडे चेंज केले, नंतर टी शर्ट घातलं, त्याच्यानंतर पॅन्ट घातली. मम्मी रोज हाफ पॅन्ट देते, पर आज मैंने लॉन्ग पॅन्ट घातली. यूट्यूब चॅनल इतना अच्छा बनता है ना की सगळ्यांनी इंटरनेटवर व्हायरल करते. आम्ही पण झालो व्हायरल. आणि आमची पण लई इच्छा होती इंटरनेटवर व्हायरल. आणि नंतर इंटरनेट. आणि आता हर कोणी आपले व्हिडिओ आपल्या फोनावर टाकू शकते आणि दुसरे पाहू शकतात त्यांच्या फोनाने. आणि अशी सुविधा फक्त यूट्यूबने करेल आहे. आम्हाला पण लाईक करा, सबस्क्राईब करा.
यूट्यूब चॅनल खरखोट थँक्यू. आमची पण लई इच्छा होती यूट्यूबर बनायची. नंतर मी पण शिकलो की व्हिडिओ कसे टाकायचे, त्याला कसं एडिट करायचं. आणि नंतर आम्ही टाकायला लागलो. आणि मी सगळे पहिले TV पाहिजे शायद. तसं तुमच्या हिशोबाने TV बेस्ट आहे की मोबाईल, कमेंटमध्ये नक्की सांगा. अँड मी पहिले TV पाहत जाऊ, नंतर व्हिडिओ काढायचं सोचलं तर फक्त मोबाईल पाहतो कसं एडिट करता व्हिडिओला. तर यूट्यूबनी लई चांगलं करेल आहे. यूट्यूब स्टार्ट केलं जेणे की हर एक कोणी व्हायरल होऊ शकते, हर एक. मी पण तुमच्यासारखंच आहे. तुमचं नाव काय आहे कॉमेंट मतलब जो आता आमचा व्हिडिओ पाहतो आहे त्याचं नाव काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा. बाय. मी आज कोणत्या कलरचे T-शर्ट घाले हाय आणि मी याच्यावर काय लिहिलेलं आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लाव बघू. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन